एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं हेअर केअर रुटीन. हेअर केअर रुटीन मी कसं करते आहे, कोणकोणत्या स्टेप फॉलो करते, ज्यामुळे माझे हेअर फ्री होत आहेत आणि व्हॉल्युमेबल दिसत आहेत, ज्याने माझी हेअर ग्रोथ वाढते आहे आणि माझा हेअर फॉलही कमी होत आहे. अशा कोणकोणत्या स्टेप आहेत ज्या मी हेअर केअरमध्ये वापरते आहे आणि कोणकोणते प्रॉडक्ट मी यूज करते आहे, याची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. हेअर केअरची सगळी इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला देणार आहे. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स बिगिन टू द व्हिडिओ. कोकोनट ऑइल, सेकंड कॅस्टर ऑइल आणि आल्मंड ऑइल असे 3 ऑइल मी मिक्स करून घेते आणि ते मी ऑइलिंगसाठी यूज करते आहे. मी वीकमधून 2 वेळा हेअर वॉश करते, पण मी वीकमध्ये एकदाच हेअर ऑइलिंग करते आणि ओव्हरनाईटसाठी किंवा 3-4 अवर्ससाठी मी ऑइलिंग करून हेअरला तसंच ठेवते आणि त्याच्यानंतर मी हेअर वॉश करते. सो आता आपण करूया हेअर ऑइलिंग आणि कसं मी हेअर ऑइलिंग करते आहे ते तुम्हाला दाखवते. तर हेअर ऑइलिंग करताना जे आपण ऑइल बनवतो ते थोडंसं असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हेअर रूटला आपण अप्लाय करणार आहोत. ते दाखवते मी तुम्हाला मी कसं अप्लाय करते. तो मी आताच हेअर कोम करून घेतला आहे, त्यामुळे मी काय आता हेअर कोम करत नाही परत. पण हेअर ऑइलिंग केल्यानंतर हेअर कोम अजिबात करायचं नाही, त्याच्यामुळे आपला हेअर फॉल खूप होऊ शकतो. म्हणून अगोदरच हेअर कोम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑइलिंग करायचं आहे. 2 सेक्शन मध्ये आपण हेअर डिवाइड करून घ्यायचे आणि हे बघा, मी एवढं ऑइल घेतलं आहे, ते सगळं मी आता हेअरला अप्लाय करणार आहे. तर आपल्या एक सेक्शन घ्यायचं आहे आणि असं रूटला मसाज करत करत हेअर ऑइलिंग करायचं. आपण असं स्काल्पला हेअर रूटला मसाज केलं, त्याच्यामुळे काय होतं की आपला ब्लड फ्लो असतो ना, तो इन्क्रीज होतो आणि हेअर ग्रोथ सुद्धा वाढते. जो हेअर फॉल होतो तो पण कमी होतो. जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा हेअर फॉल होत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे कन्सल्ट करा. मला लास्ट इयरमध्ये थोडे हेल्थ इश्यू झालेले, त्याच्यामुळे मला हेअर फॉल खूप म्हणजे खूपच होत होता. असं हाताने खेचलं तरी पण हेअर लॉस होत होते माझे. बघू शकता तुम्ही, स्काल्पला पूर्ण ऑइलिंग करून झालं आहे. आता काय करायचं, जे हेअर आपले एंड्स आहेत, ज्याला आपले खूप स्प्लिट एंड येतात, त्यांना ऑइलिंग करायचं आहे. ऑइल घ्यायचं आणि छान अप्लाय करायचं आहे, ज्याच्यामुळे आपले हेअर एंड्स असे रफ दिसतात, ड्राय दिसतात, ते कमी कमी होणार असं केल्यामुळे. आणि थोडं आपलं हेड मसाज करायचं. असं हेअर मसाज केल्यामुळे तुमचा ब्लड फ्लो इन्क्रीज होतो आणि त्यामुळे तुमची हेअर ग्रोथ सुद्धा फास्ट होऊ शकते. तुम्ही हा ट्रिक फॉलो करून बघा, तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल. आणि आता हेअर ऑइलिंग आपलं कंप्लीट झालं आहे. आता हेअर कोम अजिबात करायचा नाही आहे. असं केल्यामुळे तुमचे खूप हेअर लॉस होऊ शकतात. त्यामुळे पूर्ण असं हेअर आता बांधून ठेवायचे आहेत आपल्याला. 2-3 तासासाठी मी हेअर टाय करून ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी हेअर ऑइलिंग करून 2 ते 3 अवर्स कंप्लीट झाले आहेत. तर मी आता हेअर वॉश करणार आहे. हेअर वॉश करण्यासाठी मी लोरियल एक्स्ट्रा ऑर्डिनरीचा हा शॅम्पू यूज करते आणि त्यानंतर हा कंडिशनर, लोरियल एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पण मी कंडिशनर आणि शॅम्पू अशी रिव्हर्स मेथड, मी थोडे हेअर वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर कंडिशनर अप्लाय करते फक्त एंड्सवर. पूर्ण अशा कंडिशनर अप्लाय करून घेते आणि हेअर टाय करून ठेवते. ते 10 मिनटं टाय करून ठेवल्यानंतर मी पुन्हा हेअर वॉश करते आणि शॅम्पू डायल्यूट करून घेते. थोडं वॉटर आणि त्याच्यानंतर शॅम्पू मिक्स करून घेते आणि हेअर वॉश करून घेते. त्याच्यानंतर मी कंडिशनर करत नाही. सो आता मी तुम्हाला हेअर वॉश करून दाखवते आहे मी कसे करते. तर आताच मी हेअर वॉश करून आलेली आहे आणि हेअर सुकायला ठेवले आहेत. तर मी हेअर सुकायला कॉटनची ओढणी रॅप करून ठेवते, जेणेकरून आपले हेअर फ्रीझी होत नाही त्यामुळे. आणि आता 80-90% आपले हेअर सुकल्यानंतर त्यांना पुढे कसं काय मॅनेज करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता बघू शकता माझे हेअर आता 80-90% ड्राय झालेच आहेत. पूर्ण पाणी त्याचं ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे. मी अशा प्रकारची
कॉटनची ओढणी आहे जी एकदम सॉफ्ट आहे, ती मी हेअर ड्रायसाठी यूज करते. कोणताही ब्लो ड्राय किंवा ड्रायर वगैरे मी कोणत्याही प्रकारचा यूज करत नाही. असंच नॅचरली मी हेअर ड्राय करू देते. बघू शकता एकदम सॉफ्ट केस झाले. आता माझे हेअर 80% ड्राय झाले आहेत. ह्या ओढणीने पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे. म्हणून मी कॉटनची ओढणी नेहमी प्रेफर करते, की हेअर वॉश केल्यानंतर ड्राय करायला. कोणताही मी यूज करत नाही हेअरसाठी. असं हिटिंग देत नाही हेअरला. त्याच्यामुळे हेअर लॉस खूप होतो आपला. आणि आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे, जे की हे ऑइल आहे, ते 2 ड्रॉप हातावर घ्यायचे आहेत. एकदम 2च ड्रॉप. हे बघा. आणि त्यांना असं एकदम हाताला पूर्ण हात आपले असे गरम फील व्हायला हवे असं करायचं. आणि जिकडे आपण कंडिशनर करतो तिकडे हे अप्लाय करायचं आहे. आणि थोडं थोडं असं वरून. असं केल्याने काय होतं, की आपल्या हेअरचं जे मॉइश्चर आहे ते लॉक होतं आणि त्यामुळे तुमचे हेअर फ्री होतात. असं तुम्हाला वाटेल, की ऑइल अप्लाय केल्यानंतर आपले हेअर ऑइली दिसतील वगैरे, असं काही होणार नाही आहे. तुम्ही हे हॅक एकदा ट्राय करून बघा. असं करायचं. हेअर एंड एकदम 2च ड्रॉप घ्यायचं आहे ऑइल. असं काही खूप आपण फर्स्ट स्टेपला जसं ऑइल घेतलं आणि मसाज केलेलं तसं काहीच करायचं नाही. पूर्ण साईडने अप्लाय करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर पुढची स्टेप आहे, की तर ऑइल अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पुन्हा ओढणी घ्यायची आहे आणि केसांना बांधून ठेवायचे आहे, जेणेकरून जे मॉइश्चर आहे आपलं हेअरचं ते लॉक होईल. सो मी असं पुन्हा बांधून ठेवते आहे. आणि असं हेअर ड्राय होत आले आहेत, तर आपल्याला हेअर कोंब करायचे आहेत. हेअर कोंब करायला मी अशी वुडनची कोंब यूज करते आहे. तर आपल्याला हेअर कोंब करताना असं एंड्स पासून स्टार्ट करायचे आहे. पहिला एंडचा जर गुंता काय असेल तर तो डिटँग करून घ्यायचा आहे बघा. आणि नंतर असं वरती वरती थोडे अजून हेअर माझे सुकले नाही आहेत, थोडे थोडे वेट आहेच बघा. बघू शकता ऑलमोस्ट आता हेअर ड्राय झालेच आहेत. आता आपल्याला हेअरमध्ये बाउन्स क्रिएट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला आपले हेअर शेपमध्ये ठेवायचे आहेत. तर हा एक ज्यांनी मला हेअर कट दिला आहे, त्या सलॉनवालीने मला हे सांगितलं आहे, की आपल्याला हेअर सेट करायचे असतील तर सिंपल हॅक कोणता आहे, तर आपल्याला हेअर पूर्ण असे पकडायचे आणि असं ट्विस्ट करायचं, ज्याच्यामुळे आपले नॅचरल कर्ल्स आणि बाउन्सी हेअर दिसणार आहे. असं पूर्ण ट्विस्ट करायची. थोडं वेट आहेत हेअर माझे अजून पूर्ण. आणि असं गोल फिरवून एक क्लिप घ्यायचा आहे आणि पूर्ण असं टाय करून ठेवायचे आहेत. आणि पूर्ण हेअर जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं आहे. थोडा वेळ बांधून ठेवायचं, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते मी हेअर कसे माझे दिसतायत असं बांधून ठेवल्यानंतर बाउन्सी. तुम्ही बघू शकता माझ्या हेअर केअर मुळे माझ्या हेअरमध्ये फ्रीज कंट्रोल आला आहे. हेअर फॉल रिड्यूस झाला आहे. जर तुम्ही सुद्धा असे प्रॉब्लेम फेस करत असाल तर माझ्या हॅक तुम्ही यूज करू शकता. आणि माझे जर हॅक आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण भेटत राहू. तोपर्यंत बाय बाय.